मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंग व्ह्यूचं हे जे चार्टिंग प्लॅटफॉर्म आहे हा कसा वापरायचा याच्यावरती थोडंसं चर्चा करणार आहोत. खरं तर हा ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म हा वर्ल्डचा बेस्ट चार्टिंग प्लॅटफॉर्म मित्रांनो. तुम्ही बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती चार्ट बघत असाल, जसे की इंडियन मार्केटचे ब्रोकर्स असतील किंवा investing.comचा पण एक चार्ट मिळतो आणि त्यासोबत हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट. तर मी म्हणेल की सगळ्यात बेस्ट जर तुम्हाला चार्ट बघायचा असेल तर हा प्लॅटफॉर्म तुम्हाला सगळ्यात भारी आहे यूजला. आता यामध्ये फ्री प्लॅटफॉर्म पण भेटतोय आणि पेड पण भेटतोय. ठीक आहे, पेडमध्ये तुम्हाला काही फीचर्स मिळतात. त्यामध्ये जसं की तुम्हाला आता 1 सेकंदाची किंवा 5 सेकंदाची कॅन्डल बघायची तर तुम्ही अशी छोटे छोटे कॅन्डल्स त्या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला 1 सेकंडची कॅन्डल बघायची तर तुम्ही ती देखील अशी कॅन्डल बघू शकता. ठीक आहे, 1 मिनिटाची वगैरे. आणि जर तुमच्याकडे प्रीमियम ह्याचा चार्ट फीचर नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही हे बेसिकचं जे चाललं आहे फ्रीमध्ये ते सुद्धा वापरू शकता. कारण आता जे आपण लर्निंग चालू केलं SMCमध्ये त्यामध्ये तुम्हाला फक्त एक एवढा चार्ट असला ना किंवा असे 2 चार्ट तरी तुमच्यासाठी खूप मोर दॅन सफिशियंट आहे. तर आपण त्यामुळे तुम्हाला हे सांगतो की जर फ्री सॉफ्टवेअर तुम्ही वापरताय तर त्याचं लॉग इन रजिस्ट्रेशन करून घ्या. नॉर्मली तुम्ही ज्यावेळेस हे लॉग इन करता तर त्यावेळेस तुम्हाला साईनअपचा एक ऑप्शन येतो. तुमच्या जीमेल अकाउंटने किंवा गुगल अकाउंटने तुम्ही याला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे तुमचं अकाउंट जे आहे ते असं दिसत असतं. ठीक आहे, या ठिकाणी तुमचा आपला आता चार्ट बेसचा लोगो आहे. तुम्ही याला फॉलो पण करू शकता, याची लिंक देतो, तुम्ही याला फॉलो केलं तरी चालेल. ठीक आहे, आता बघा हे जे ट्रेडिंग व्ह्यूचं सॉफ्टवेअर आहे मित्रांनो, हे बघत असताना काही गोष्टी ध्यानात घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे खरं तर फक्त चार्ट बघण्याचं एक सॉफ्टवेअर आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला दुनियाभरातला कुठलाही चार्ट तुम्ही टाईप करा तर तुम्हाला याचं स्क्रिप्ट या ठिकाणी मिळून जाते. तर ते कसं करायचं, आता इथे तुम्हाला पहिलं बँक निफ्टी ऑप्शन दिसतोय. इथे मी बँक निफ्टीचा चार्ट लावला आहे, बट तुम्हाला बँक निफ्टीचा चार्ट नको आहे, तुम्हाला हवा इथे समजा रिलायन्सचा चार्ट. ठीक आहे, हा रिलायन्स. तर तुम्ही या ठिकाणी असा रिलायन्सचा ठिकाणी ओपन करू शकता. ठीक आहे, तुम्हाला जो कोणता चार्ट हवा आहे, तुम्हाला फॉरेक्सचा चार्ट हवा आहे, समजा आता काय गोल्ड XAU USD. ठीक आहे, आता हे गोल्ड आलं, या ठिकाणी तुम्ही असं गोल्डचा चार्ट ओपन करू शकता. तुम्हाला समजा या ठिकाणी एखादा क्रिप्टोचा चार्ट ओपन करायचा, कोणता BTC. ठीक आहे, आता BTC USD. तर तुम्हाला जो कोणता चार्ट आवडतो तो तुम्ही सगळा इथे नाव टाकून फक्त लगेच ओपन करू शकता. ठीक आहे, आणि तुम्ही त्याचं ॲनालिसिस करू शकता. हे झालं चार्ट ओपन करण्याबद्दल. आता आपण ही जी वरची पूर्ण पट्टी याचा थोडक्यात अभ्यास करू. याच्यामध्ये कोणते कोणते फंक्शन असतात बघा. ह्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुम्ही आता समजा बिटकॉइन इथं बघताय तर बिटकॉइनसोबत धरून चला तुम्हाला इथेरियम ETH. ठीक आहे, इथेरियम तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. तर मी ते इथेरियमचं नाव टाकलं तर काय झालं मित्रांनो, खाली जो चार्ट आहे तो बिटकॉइनचा लागलेला आहे आणि वरती जो आहे तो इथेरियमचा चार्टचा ॲनालिसिस तुम्हाला त्याने दिलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही इथं कंपॅरिझन करू शकता. आता कंपॅरिझन नंतर तुम्ही हे जे बघताय ह्याच्या साईडला हे टाईम फ्रेम आहेत मित्रांनो. तर तुम्हाला आता मल्टी टाईम फ्रेम ज्यावेळेस ॲनालिसिस करायचं असतं त्यावेळेस 5 सेकंद, 15 सेकंद, 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट असे प्रत्येक टाईम फ्रेमचं तुम्ही इथं चार्ट बघू शकता. त्यानुसार तुम्ही इथं ट्रेडिंगचं ॲनालिसिस करू शकता. त्यासोबतच तुम्ही इथे डेली, विकली, मंथली ह्या ज्या आपल्या बाईस व्हिडिओ बनवण्याच्या ज्या आता टाईम फ्रेम असतील त्याचं देखील ॲनालिसिस करू शकता. कारण याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे बायचा तो अति इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे मार्केटची डिरेक्शन फाइंड आउट करता येतात अगोदरच. सपोज आता तुम्हाला उद्या ट्रेडिंग करायची आहे तर मार्केटचं डिरेक्शन कसं फाइंड करायचं, तुमचा व्ह्यू कोणत्या दिशेला पाहिजे याचा व्हिडिओ आपण उद्या बनवणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला हे गोष्टी प्रिपेअर होणं आधी खूप गरजेचं आहे. कोणत्या टाईम फ्रेम कशा वापरायच्या. ठीक आहे, तर टाईम फ्रेमचा विषय इथे संपलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी हे जे पॉईंट आहेत या ठिकाणी तुम्हाला कॅन्डल स्टिक वापरायचे, लाईन चार्ट वापरायचा, की तुम्हाला कोणता चार्ट पॅटर्न वापरायचा आहे ते हे सगळं या ठिकाणी मिळून जातं. ठीक आहे, आता या ठिकाणी व्हॉल्यूम कॅन्डल्स असतात, काही लोकांना ते आवडतात, काही लोकांना असं रेनको चार्ट आवडतो. ठीक आहे, काही लोकांना बार चार्ट आवडतो. तर ज्या चार्टमध्ये तुम्हाला आवडते त्यानुसार तुम्ही ते कॅन्डलचा प्रकार, चार्टचा प्रकार तुम्ही इथं चॉईस करू शकता. ठीक आहे, मोस्टली आपल्याला स्टँडर्ड जे आहे ते कॅन्डल स्टिकच वापरायची आहे. त्यासोबत मित्रांनो जिथे इंडिकेटरचा ऑप्शन दिसतोय या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे इंडिकेटर अपलोड करू शकता, EMA वगैरे, RSI वगैरे. आता नॉर्मली आपण इंडिकेटर वापरत नाही त्यामुळे त्याच्या नादाला आपण जास्त लागत नाही. ठीक आहे, तर आपण फक्त एक SMCचा इंडिकेटर वापरतो जो आपण स्वतः इथे CBT मास्टर नावाने बनवलेला आहे. तो आपल्याला फक्त चेंज ऑफ कॅरेक्टर, ब्रेकअप स्ट्रक्चर वगैरे सांगत असतो. त्यासोबत जर तुम्ही इथे आलात तर इथे अलर्ट आहेत. तुम्हाला सपोज एखाद्या पॉईंटला मार्केटमध्ये अलर्ट लावायचं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की या ठिकाणी आपल्याला मार्केटने सांगावं की बाय होणार आहे की सेल होणार आहे, तर त्याला म्हणतात हे अलर्ट सिस्टीम आणि ती खूप फायद्याची येते मित्रांनो. आता समजा मी ते अलर्ट लावला या ठिकाणी, तर ज्यावेळी कधी बिटकॉइन या पॉईंटवरून त्या अलर्टनुसार जाईल त्यावेळेस तुम्हाला तो अलर्ट सांगत असतो की आता इथे बघा अलर्ट वाजला, BTC क्रॉसिंग 102647 या प्राईजला BTC आलेला आहे आणि ते क्रॉस होते. आपला हा अलर्ट इथे बफर झाला. आता तुम्ही बंद करू शकता. अलर्ट बंद केला तुम्हाला समजलं या ठिकाणी मार्केट आलेलं आहे, तुम्ही तुमची एंट्री वगैरे एक्झिक्यूट करू शकता. ठीक आहे, त्यासोबत आता जो मेन
फीचर आहे आपण वापरतो बॅक टेस्टिंगचं, ते म्हणजे इथे रिप्लाय चार्ट. तुम्ही याच्यावरती क्लिक केलं, तुम्ही असं कुठेही मागं घेऊन तुमचा चार्ट तुम्ही ॲनालिसिस करू शकता आणि त्यानुसार तुमचं जे आहे ते बॅक टेस्टिंग डेटा करू शकता. तुम्हाला ज्या प्रकारे ॲनालिसिस करायचं आहे त्या प्रकारे तुम्ही ते ॲनालिसिस जे आहे ते करू शकता. इथे पण तो प्ले करायचं आणि तुम्हाला दिसतं की बाबा कॅन्डल कशा प्रकारे जात आहेत. ठीक आहे, तुम्ही तुमचं ॲनालिसिस कितीही लांब बॅक टेस्ट करू शकता. त्यानुसार तुमच्या मार्केटमध्ये तुम्हाला तुमची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती चांगल्या प्रकारे कशी प्ले करायची हे समजत असते मित्रांनो. ठीक आहे, आता बघा त्यानंतर जो त्याच्या पुढचा पार्ट आहे हवाला. तर यामध्ये काय होतंय, आपण नॉर्मली बघतो की आपल्याला चार्ट लेआउट किती टाकायचे, 2 चार्ट लेआउट वगैरे नाही का. कधी कधी आपण एका साईडला 2 चार्ट लावू शकतो. समजा इथं बिटकॉईनचा चार्ट लावला आहे आणि मला या ठिकाणी गोल्डचा चार्ट वापरायचा आहे, तर आपण या ठिकाणी गोल्डचा देखील चार्ट वापरू शकतो. हे बघा अशा प्रकारे आपण 2 चार्ट एकाच वेळी सायमल्टेनियसली वापरू शकतो. आता काय झालं, या ठिकाणी म्हणून गोल्डचा चार्ट आला आणि या ठिकाणी म्हणून गोल्डचा चार्ट आला. तर याला काय करायचं, ऑप्शन याच्यावरती परत क्लिक करायचं आणि खाली बघा ही सिम्बॉल आहे ना, हे बंद करायचं. या ठिकाणी तुम्ही सेटिंग सोबत छेडछाड करू शकता. तुम्ही एकदा बघायचं तुम्हाला कुठलं वाटते त्यानुसार बंद चालू सगळं करायचं. आता इथे बघा सिम्बॉल ऑन केला की दोन्हीकडे सेम सिम्बॉल लागणार. बंद केला का इकडं तुम्हाला सिम्बॉल वेगळा, इकडे सिम्बॉल वेगळा. इंटरव्हल जर ऑन केला तर तुम्हाला इकडचा आणि इकडचा टाईम सगळा एकत्र मॅच होतो. ठीक आहे, खाली बघा टाईम, डेट रेंज वगैरे. डेट रेंज जर ऑन केली तर तुम्ही जसा हा चार्ट पळवताय तसा मागचा पण चार्ट त्याच्यासोबत पळत असतोय. ठीक आहे, तर तुम्हाला जसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं सेटिंग लावू शकता. ऑल राईट, आता मी या ठिकाणी गोल्डचा चार्ट घेतो आणि या ठिकाणी तुम्हाला दुसरा एक चार्ट समजा बँक निफ्टीचा घेतला. बघितलं का, इकडे गोल्डचा चार्ट, इकडे बँक निफ्टीचा चार्ट, असं वेगळे चार्ट तुम्ही ते लावू शकता. तर हे झालं तुमचं वरची पट्टी पूर्ण कंप्लीट. आता हे बाकीचे एवढे काही गरजेचे नाहीत, ह्याचे काही काम नाही. तुम्हाला जे महत्त्वाचे आहे ते आपल्याला समजलेले आहेत. आता मी ह्याला सिंगल चार्ट करतो. ऑल राईट, हा आपला एक सिंगल चार्ट झाला. आता तुम्हाला काय करायचं आहे, याच्या लेफ्ट साईडला राईट साईडला यायचं आहे आणि ही जी राईट साईडची पट्टी आहे ह्याच्यावरती थोडी नजर टाकूयात. आज पहिला ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये वॉच लिस्ट आहे. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे स्टॉक किंवा वेगवेगळे स्क्रिप्ट ॲड करू शकता. इथं GBP JPY, युरो USD, इथं GBP USD असे वेगवेगळे चार्ट मी ॲड करून ठेवलेले आहेत जे आपल्याला लागतात नॉर्मली. परत इथे गोल्डचा चार्ट आहे, इथं सोलाना आहे, इथे BTC. ठीक आहे, असे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या सगळ्या स्क्रिप्ट ॲड करू शकता. इथं निफ्टी आहे, इथे बँक निफ्टी आहे. ठीक आहे, प्रत्येक स्क्रिप्ट तुम्ही या ठिकाणी ॲड करून ठेवू शकता. ऑल राईट, आता हा झाला वॉच लिस्टचा ऑप्शन. आता या ठिकाणी बरेच सेटिंग आहेत मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही नवीन वॉच लिस्ट ॲड करू शकता, याला नाव बदलू शकता, तुम्हाला जशा पाहिजे तशा वॉच लिस्ट ॲड करू शकता. समजा तुम्हाला स्टॉकची सेपरेट पाहिजे तुम्ही तर स्टॉकचे लावू शकता. ठीक आहे, असे बजाज फायनान्स वगैरे असे तुम्हाला वेगवेगळे स्टॉक्स इथे दिसतील सगळे एका लिस्टमध्ये. त्यासोबत तुम्ही ते जे आवडते ती अशी रीड लिस्ट पण करू शकता. त्यामुळे तुमच्या आवडीचे तेवढ्याच पेअर अशा वर येतील. ठीक आहे, अशा प्रकारे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने हा तुम्हाला पाहिजे तसा डिझाईन करू शकता. ठीक आहे, त्यासोबत ह्याच्या खाली एक ऑप्शन येतो अलर्टचा. सेम परत जसं मी वर अलर्ट सांगितलं तसं हा अलर्टचा ऑप्शन आहे. त्याच्या खाली बघा इथे जर आला तुम्ही तर तुम्ही ज्या काही ट्रेंड लाईन वगैरे याच्यामध्ये मारता किंवा जे काही तुमचं मार्किंग करत असता ते मार्किंग दाखवायचं काम या ठिकाणी सगळं येतं. ह्याचा पूर्ण ऑब्जेक्ट ट्री मिळत असतो तुम्हाला. त्यासोबत तुम्ही कोणते इंडिकेटर वगैरे वापरताय मार्केटमध्ये ते तुम्ही इंडिकेटर या ठिकाणी प्लेस करू शकता. एक सेकंड मी हे परत जागेवरती आणतो. ओके, आता बघा या ठिकाणी आता समजा हा इंडिकेटर आहे तुम्हाला इथे लावला तसा. ठीक आहे, तर तुम्हाला जे इंडिकेटर वगैरे लावायचे आहेत लाईव्ह मार्केटमध्ये ते असे लागून जातात. ठीक आहे, आता हा आपला CBT मास्टर इंडिकेटर आहे जो तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर, ब्रेकअप स्ट्रक्चर वगैरे सगळं ॲटोमॅटिक दाखवत असतो. त्याच्यासोबत ही चॅनलिंग सिस्टीम दाखवतो. चॅनलिंग सिस्टीममध्ये कशी बघायची हे तुम्हाला मी एखाद्या डेडिकेटेड व्हिडिओमध्ये सांगेन. चॅनलिंग सिस्टीम आपण कशा बघायची तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे, आता हे झालं. त्याच्यासोबत तुम्हाला हे मी बंद करतो आणि आता हे झालं पूर्ण राईट साईड कंप्लीट. आता खालचे पण पॉईंट एवढे काही महत्त्वाचे नाहीत. आता जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला मी सगळे सांगणार आहे. आता ही तुम्ही लेफ्ट साईड बघा, पूर्ण लेफ्ट साईडला काय असते, टूल बॉक्स आहे. जर कधी कधी आपल्याला लाईन वगैरे ट्रेंड लाईन वगैरे मारावं लागतात. ठीक आहे, आता ही ट्रेंड लाईनसाठी वापरली जाते किंवा तुम्हाला असे हॉरिझॉन्टल मार्किंग करायचे असं हे असं. ठीक आहे, हे तुम्ही या ठिकाणी मार्क करू शकता. आता सकाळी एका सरांची कमेंट आली होती त्यामध्ये ते बोलत होते की ही लाईन मी अशी ड्रॉ करतो आणि ह्या लाईनच्या मध्ये असं हे नाव येतं. सपोज आता हे CBT लेवल आहे तर हे नाव कसं आलं हे त्यांना सेटिंग समजत नव्हतं. तर मित्रांनो हे जे लाईन सेटिंग आहे ना हे खूप सोपं आहे. काय करायचं, अशी लाईन घ्यायची, अशी मारून घ्यायची, हे सेटिंगवर जायचं. सेटिंगमध्ये आलं का तुम्हाला ज्याला जे काही नाव द्यायचं आहे ABC, आता मी आता ब्रेकअप स्ट्रक्चर BOS नाव देतो. ठीक आहे, आपल्याला समजा BOSची लाईन बनवायची आहे. त्याचं टेक्स्ट कुठे पाहिजे, मध्ये पाहिजे का टॉपला पाहिजे का मिडलला पाहिजे. ठीक आहे, आता आपल्याला मिडलला पाहिजे, सेंटरला पाहिजे, लेफ्टला पाहिजे की राईटला पाहिजे, तर आपल्याला हा सेंटरला पाहिजे. ठीक आहे, आता हे झालं. आता परत स्टाईलमध्ये जाऊन तुम्हाला जसं काय हवं आहे सगळं ते लावून घ्यायचे सेंटर वगैरे. ठीक आहे, स्टेटस पोझिशन कुठे त्याची सेंटरला आहे. ऑल राईट,
एक्सटेंड पाहिजे का, राईट साईडला अशी पूर्ण लाईन गेली पाहिजे का, तर पाहिजे, तर अशी ऑन करून ठेवायची. लेफ्टला पाहिजे का, लेफ्टला करायची, पण एवढी काय गरज नाही, जेवढी गरज तेवढीच करायची. ठीक आहे. मिडल पॉईंटची गरज आहे तुम्हाला, हे बघा मिडल पॉईंट असा ते बघायचं, ते पण मार्क करून घेऊ शकता तुम्ही. आता हे झालं. आता तुम्हाला जर ही ॲज अ BOYच्या नावाने सेव्ह करायचं, टेम्पलेटमध्ये जायचं, हे सेव्ह ॲज करायचं आणि काय सेव्ह करू शकता तुम्ही, ABC1 असं करतो मी. ठीक आहे, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल सेव्ह झालं आणि ओके करायचं, सोडून द्यायचं. आता ही लाईन तयार झाली तुमची. आता जेव्हा कधी तुम्हाला ही अशी लाईन मारायची आहे क्विकमध्ये, फास्टमध्ये, त्यावेळेस काय करायचं, सपोज आता इथे लाईन टाकली. ठीक आहे, आणि तुम्हाला ती लाईन घ्यायची आहे कुठली, BOYची, तर बघा इथे जायचं, इथून टेम्पलेटमध्ये जायचं, ABC1वर क्लिक करायचं, ॲज इट इज लाईन येऊन जाते. ठीक आहे, एवढं सोपं सेटिंग आहे मित्रांनो, ती तुम्ही तुमच्या चॅटवरती करू शकता. ठीक आहे. आता हा लेफ्टच्या टूलबॉक्समध्ये या, तर इथे बऱ्या प्रकारचे टूलबॉक्स आहेत बघा, ट्रेंड लाईन आहे. ठीक आहे, इन्फो लाईन आहे, एक्सटेंड लाईन आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेची कोणती आहे, ही पॅरल चॅनल आणि ट्रेंड लाईन. ठीक आहे, ऑरिजिनल लाईन वगैरे गरजेचे आहे, पण आता सध्या फक्त ट्रेंड लाईन आणि पॅरल चॅनल हे खूप महत्त्वाचे आहेत. पॅरल चॅनल का, तर ज्यावेळेस आपण चॅनलिंग बघू त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, ऑल राईट. आता त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की ही जी खालची पट्टी दिसते ना, ही खालची पट्टी, ह्या टूलबॉक्स तुमच्या असा हातात यावा, म्हणजे पटकन क्विकमध्ये जेवढं गरजेचं आहे तेवढेच जर तुम्हाला इथं टूल पाहिजे असेल तर काय करायचं, हे बघा इथे स्टारचं ऑप्शन दिसतो ना, असं स्टार करून ठेवायचं. ठीक आहे, स्टार झालं की ते तुम्हाला कधीही यूज करता येतं. आता त्याच्यासोबत खालचा जो इथला हा टूल बॉक्स आहे, याच्यामध्ये बघा फिबोनाची रिट्रेसमेंट, इथून तुम्ही फिब वगैरे जे लेवल्स आहेत त्या काढू शकता. आता जे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये डीलिंग रेंज वगैरे जे बघणार आहे, ठीक आहे, त्यासाठी हे तुम्हाला फिबोनाची खूप कामात येणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर आपल्याला हे फिबोनाची लागेल, त्याला आपण स्टार करू शकतो. आता गॅन बॉक्स मी का घेतलंय, तर मला 2 कॅन्डलचं डिस्टन्स मार्क करावं लागतं, त्यामुळे मी गॅन बॉक्स वापरत असतो असं. ठीक आहे, तर हे मला यूज होणारं टूल आहे म्हणून मी वापरते. तुमच्या वापरासाठी असेल तुम्ही वापरू शकता किंवा गरज नाही. ठीक आहे, आता झालं. गॅन बॉक्स जर वापरायचं असेल तर सेटिंग मी तुम्हाला आधीच सांगतो. आता हे गॅन बॉक्सचं टूल आहे, हे लावून घ्या. याच्यावरती सेटिंगमध्ये जा आणि जेवढं जेवढं सगळं दिसतं ते सगळं बंद करा. फक्त 0 आणि 1 एवढं ऑन ठेवलं की हॉरिझॉन्टलच्या 2 लाईन राहतात. तेवढे फक्त 2 सेटिंग करून घ्या. तुम्हाला हे टूल एकदम इझी टू फ्रेंडली वापरावे होईल, कारण हॉरिझॉन्टल 2 लाईन सायमल्टेनियसली तुम्हाला इथे मिळून जातील. ठीक आहे, आता बाकीचे टूल आहेत हे प्राइस रेंज वगैरे किंवा लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन तुम्ही याच्यामध्ये स्टार करून ठेवू शकता. गरजेचे तेवढे, बाकीचे काही जास्त कुठले गरजेचे नाहीत. तुम्हाला लिहायची काही गरज असेल चार्टवरती तर तुम्ही हे टेक्स्टचं पण इथे ॲड करून ठेवू शकता. ऑल राईट, तर तुम्ही हे टूल कशी ॲड करायचे हे पण बघितले. आता अजून एक महत्त्वाचं सेटिंग सांगतो आणि त्यानंतर 2 सेटिंग अजून राहत आहेत खूप गरजेचे, ते सांगूयात आणि व्हिडिओला आपण एंड करूयात. ठीक आहे, आता जे सेटिंग आहे महत्त्वाचं ते म्हणजे हे बघा, इथे सेटिंगमध्ये यायचं. कसं केलं मी, स्क्रीनवरती आलो, राईट क्लिक केली, सेटिंगवरती आलो आणि इथून तुम्हाला तुमच्या कॅन्डलचा कलर जो तुम्हाला आवडतो तो तुम्ही असा ठेवू शकता. ठीक आहे, हा वाला, ब्लॅकवाला. आता नॉर्मली आपला हा कलर असतो, पण काही सबस्क्रायबर लोकांचे कमेंट्स आलेत की आपण नॉर्मल जो स्टँडर्ड कलर आहे त्यामध्ये कॅन्डलचा कलर ठेवा, म्हणून आपण नॉर्मली जे काही सायकोलॉजीचा कलर आहे त्यानुसार आपण इथून पुढचे मोस्टली व्हिडिओज बनवूयात. त्याच्यासोबत हे बघा, तुम्ही या ठिकाणी तुमचा लोगो वगैरे बघू शकता, कट करू शकता त्याला. तुम्हाला जर वरती टायटल हवं असेल तर तुम्ही टायटल घेऊ शकता, ते पण कट करू शकता. त्याच्यासोबत ओपन मार्केट स्टेटस म्हणजे मार्केट लाईव्ह चालू आहे का बंद आहे हे तुम्ही इथून बंद जर केलं तरी बघा इथे जर मार्केट चालू असेल, आता गोल्ड मार्केट चालू आहे त्यामुळे इथे हिरवा लाईट येते, पण आता बँक निफ्टीचं मार्केट बंद आहे तर इथं कोणती लाईट येते बघा, हे बघा इथे असं डॅश होतं म्हणजे मार्केट क्लोज आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला खूप महत्त्वाचं फीचर आहे. तुम्हाला कळतं की मार्केट चालू आहे की नाही. कधी कधी कसं असतं, सुट्टी असते आणि आपण येतो ट्रेडिंग करायला, तर त्यावेळेस ते प्रॉब्लेम नको म्हणून ते भारी ऑप्शन आहे. त्यासोबत वॉल्यूम म्हणजे ॲटोमॅटिक खाली वॉल्यूमची लाईन येते, पण त्याचीसुद्धा आपल्याला कधी गरज जास्त लागत नाही. तर असे तुम्ही याप्रमाणे सेटिंग लावून करू शकता. त्यानंतर स्केल्समध्ये हे सुद्धा काही एवढं सेटिंग महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही फक्त तुमचे डेट फॉर्मॅट वगैरे तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही ठेवू शकता. त्यासोबत कॅनव्हासमध्ये आलात तर हे जे बॅकग्राऊंड आहे तुम्हाला कोणत्या कलरचं बॅकग्राऊंड पाहिजे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने चॉईस करून लावू शकता. ठीक आहे, तुम्हाला जसं बॅकग्राऊंड आवडतं, काही लोकांना ब्लॅक आवडतं, काही ना ग्रे, काही ना एकदम व्हाईट. तर मला थोडंसं असं हलकंसं ग्रे आवडतं. त्याचं कारण असं आहे की डोळ्याला त्रास होत नाही. ठीक आहे, तुम्हाला जे हे टेक्स्टचा कलर कसा पाहिजे ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकता. समजा काही लोकांना रेड कलर आवडत असेल तर ह्या साईडला राईट साईडला रेड लाईन येतील सगळ्या. ठीक आहे, टोटल टेक्स्ट रेडमध्ये जाईल, ब्लॅक केलं तर टोटल टेक्स्ट ब्लॅकमध्ये होऊन जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही टेक्स्टचं सेटिंग लावू शकता. आता नॉर्मल ज्या लाईन असतात त्या आपण मारतो त्या ह्या ब्लॅकच्याच येतात. तुम्हाला जे आवडेल त्यानुसार तुम्ही कलर करू शकता. ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंगमध्ये येता, जर तुम्ही एखादा ब्रोकरचा अकाउंट इथे कनेक्ट केला असेल त्यासाठी बाय सेल वगैरे बटन तुम्ही देऊ शकता, वन टॅप ट्रेडिंग देऊ शकता. ठीक आहे, आता मी इथे बाय सेलचं बटन ॲड करतो कारण का तुम्हाला जे पुढचं फीचर दाखवायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, प्रॉफिट लॉस व्हॅल्यू तुम्ही ॲड करू शकता म्हणजे तुम्हाला जसं बघायचे तसे. ठीक आहे, त्यासोबतच आता हे सगळे बाकीचे सगळे फीचर आहेत ते तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्हाला लावायचे ते लावा किंवा लावू नका. अलर्टमध्ये आला की तुम्ही ते अलर्टच्या लाईन वगैरे कशा आहेत त्या तुम्हाला कोणत्या कलरच्या पाहिजे ते तुम्ही लावू शकता. इव्हेंटमध्ये आल्यानंतर
सेशन ब्रेक हे खूप महत्त्वाचं फीचर हे तुम्ही ऑन करून ठेवत जावा. त्याचं कारण कसं आहे, ज्यावेळेस मार्केट क्लोज होतं तर कोणत्या टाईमला मार्केट चालू झालं आणि कोणत्या टाईमला क्लोज झालं हे सेशन ब्रेकमधून आपल्याला समजत असते. हे बघा, इथे मार्केट ओपन झालं, या ठिकाणी मार्केट क्लोज झालं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा कलर कमी जास्त करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे म्हणजे मार्केट चालू होतं एवढ्या रेंजमध्ये पूर्ण. आता समजा आपण गोल्डमध्ये गेलो तर बघा, आजचं मार्केट कुठं चालू झालं आहे त्या हिशोबाने ते आपल्याला ॲनालिसिस करता येतं. आता मार्केट इथे चालू झालं आहे आणि कुठेतरी पुढे चेंज बंद होईल, त्यावेळेस तुम्हाला ती अशी लाईन दिसेल निळ्या कलरची. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे सेशन क्लोज वर्क होतात. तर हे पूर्ण सेटिंग तुम्हाला मी ह्याचं ट्रेडिंग व्ह्यूचं सांगितलंय, आतलं बाहेरचं या पट्ट्यांचं. तर आता जो खूप महत्त्वाचा पॉईंट आपण बघणार आहे तो म्हणजे पेपर ट्रेडिंग कशा प्रकारे करायचं. आणि तुम्हाला जर लाईव्ह मार्केटमध्ये जर ॲनालिसिस करायचं असेल आणि तुमचे पैसे खालीवर कसे होतात ते बघायचं असेल तर पेपर ट्रेडिंग हा एक बेस्ट ऑप्शन असतो. तर आता त्यासोबत काही महत्त्वाच्या गोष्टी राहतात मित्रांनो. याची खाली पायनिटर तुम्हाला दिसतो ना, पायनिटर, यामध्ये तुम्ही तुमचे कोड वगैरे लिहू शकता. तुम्हाला जर एखादा इंडिकेटर वगैरे बनवायचं आहे किंवा तुम्हाला एखादं कोडिंगचं नॉलेज आहे तर तुम्ही असे तुमचे हे लिहू शकता, इथे कोड वगैरे लिहू शकता. ठीक आहे, आणि त्यानंतर ते पब्लिश करू शकता. त्यासोबत इथे तुम्ही ट्रेडिंग पॅनलमध्ये आलात ना तर इथे तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतात बघा, आहे का. तुमचे ब्रोकर तुम्ही इथे कनेक्ट करू शकता यासोबत, धन वगैरे, फायर्स वगैरे. बट तुम्हाला मेन जे मला सांगायचं ते म्हणजे पेपर ट्रेडिंग. तुम्ही आता पेपर ट्रेडिंगवरती यायचं, कनेक्ट करायचं आणि पेपर ट्रेडिंगचं अकाउंट कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं अकाउंट दिसतं आणि त्यामध्ये तुमचं प्रॉफिट लॉस जे काय ते दिसत असते. आता मी खूप दिवसापूर्वी एक BTCचा ट्रेड घेतलेला, फक्त एक बॅक टेस्टिंग म्हणून. तर आता इथे अजून तो चालू आहे. तर आता तुमच्या पुढेच मी याला क्लोज करतो, कारण ह्याच्यामध्ये जवळपास आपल्याला 20% प्रॉफिट झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एवढं, म्हणजे आता हे अवाढव्य प्रॉफिट आहे. बट हे मी ॲनालिसिससाठी केलं होतं पण ते झाले आता एवढं. तर मी आता इथं तुमच्यासमोर याला क्लोज करतो. ठीक आहे, पार्शियली क्लोजसुद्धा तुम्ही इथं करू शकता, म्हणजे तुम्ही बघू शकता तुम्हाला कशा प्रकारे तुमचं ॲनालिसिस वर्क होतं. ठीक आहे, आता आपण इथं पार्शियली क्लोज करू याला. ठीक आहे, आता पार्शियली मी क्लोज केलं आहे प्रॉफिट. तर बघा, एवढं प्रॉफिट आपलं बुक झालं आणि एवढं प्रॉफिट इथे शिल्लक राहिले. तर अशा प्रकारे तुम्ही लाईव्हमध्ये बघू शकता कशा प्रकारे तुमचं ॲनालिसिस होतं आहे, कशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, आता त्यासोबत बघा, आता तुम्हाला बघायचं की लाईव्ह मार्केटमध्ये कसं पेपर ट्रेडिंग करायचं. आता रँडमली आपण विचार करू, तुम्हाला काय वाटतंय की तुमचं मार्केटमध्ये ट्रेड एंट्री घ्यायची तुम्हाला आणि मार्केट इथून ह्या मिटिगेशनपासून खाली जाणार आहे. ठीक आहे, तुम्ही काय केलं, तुमचा समजा आता टूल लावला असं या ठिकाणी, तुमचा स्टॉप लॉस इथे डिसाईड केला जो काय असेल ते, आणि तुम्ही इथे एवढं समजा आता तुमचं टार्गेट लावलं आहे फॉर एक्झाम्पल आपण करतो. ठीक आहे, तर तुम्ही काय करणार, या ठिकाणी येणार, सेलचं बटन दाबणार. ठीक आहे, सेलवरती जाणार आणि तुमची जी काही युनिट तुम्हाला सेल करायची आहेत ते इथे तुम्ही टाकून देणार. तुमचा स्टॉप लॉस या ठिकाणी टाकणार, तुमचं टार्गेट या ठिकाणी टाकणार आणि त्यानुसार तुम्ही एंट्री घेणार. आता बघा, आपण काय करूयात, आपण एंट्री घेऊयात मार्केटमध्ये, मार्केट प्राईजला एंट्री घेऊयात. आपण प्रॉफिट किती लावूयात या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, 39.12. ठीक आहे, हे बघा इथे मी टाईप करतो 39.12. स्टॉप लॉस किती लावायचा आपल्याला, तर हा स्टॉप लॉस लावायचा आपल्याला 39.81. ठीक आहे, 39.81. तुम्ही हे करून बघा मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही आता चार्टमध्ये ज्याला कॅपिटलचा इश्यू वगैरे आहे ना, तर सुरुवातीला हे असं बॅक टेस्टिंग करा. भले तुमच्याकडे पैसे जरी असतील ना तरी लाईव्ह ट्रेड घेण्यापेक्षा एक असा बॅक टेस्टचा कॉपी ट्रेड घेऊन ठेवायचा, म्हणजे तुम्हाला अजून तुमच्या ॲनालिसिसचा अजून कॉन्फिडन्स जातो. जरी तुमच्याकडे लाईव्ह अकाउंट असेल तरी सुद्धा घाबरण्याचं कारण नाही. त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस शुअर शॉर्ट ट्रेड असतात त्यावेळेस घ्या, पण तुम्ही जेव्हा बॅक टेस्टिंग करताना तर तुम्ही असे ट्रेड करत जा. ठीक आहे, इथे तुम्ही डेमो ट्रेडिंगमध्ये टाकायचं आणि त्यानुसार तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता. आता आपण याला सेल करूयात. ठीक आहे, तर बघा तुम्ही या ठिकाणी तुमचे पोझिशन एक्झिक्यूट झालेत या ठिकाणी सेलच्या. ठीक आहे, आता बघा, जर तुम्हाला हे बघायचं असेल तर नॉर्मली तुम्ही हे इथे या ठिकाणी बघू शकता. हे बघा, सेलची पोझिशन इथं ओपन झाली, कुठली, गोल्डची. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे आहे ते ॲनालिसिस करून ट्रेडिंग स्टार्ट करू शकता. आणि अजून काय राहिलं सांगायचं आपलं ट्रेडिंग व्ह्यूमध्ये, बाकी सगळं बऱ्यापैकी झालेलं आहे. आता मी वेब बेस्ड प्लॅटफॉर्म वापरत नाही, मी ह्याचं विंडोचं ॲप्लिकेशन वापरतोय. तर तुम्ही देखील याचं विंडोचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे, अच्छा, लिमिट ऑर्डर लागली. हे बघा, लिमिट ऑर्डर. आता हे लिमिट ऑर्डर वगैरे काय असतात ना ते आपण अँड्रॉइड ॲप्लिकेशनमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला समजून जाईल लिमिट ऑर्डर काय असतात, कशा प्रकारे त्या प्लेस करतात. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, ते तिथे तुम्हाला समजून जातील. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं अपेक्षित करूयात. आणि आपला जो अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती व्हिडिओज वेळाभावी मी आज नाही टाकू शकलो, पण या फ्रायडेपर्यंत नक्की तिथे तुमचे लर्निंगचे व्हिडिओ पडून जातील आणि तिथून तुमची लर्निंग जर्नी स्टार्ट होऊन जाईल. तर मित्रांनो, नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि त्या व्हिडिओनंतर तुमची लाईफमध्ये 360 चेंज आल्याशिवाय राहणार नाही याची मी गॅरंटी देतो, कारण का एवढा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला उद्या मिळणार आहे. तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
त्यामुळे मला देखील एक आयडिया प्लस मोटिवेशन मिळतं की आपल्याला या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे आणि लोकांना हा टॉपिक आवडतोय. तर नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.